मी स्वाती टीचर आणि 5th स्टँडर्डला मी मराठी हा विषय घेते। तर मागील भागामध्ये आपण युनिट नंबर 11 मध्ये आपण सर्वात मोठे सुखत्याग हा लेसन पाहिलेला होता। तर आज आपण युनिट नंबर 12 मध्ये आपण परितई ही कविता पाहणार आहे। त्याचबरोबर या परितई या कवितेबरोबरच आपण युनिट नंबर 13 जो आहे तो म्हणजे दोन समजदार शेळ्या हा पाठ सुद्धा आपण या भागामध्ये पाहणार आहे। पहिला आपण कविता घेणार आहे ती म्हणजे कोणती तर परितई। तर तुम्हाला मुलांना माहितच आहे परींच्या गोष्टी तुम्हाला ऐकून माहिती आहे। परी कशी असते ते सुद्धा तिचं वर्णन सुद्धा तुम्हाला माहिती असेल ऐकून। तर या कवितेमधून परितई या कवितेमधून कवीने सुद्धा परीचं वर्णन केलेलं आहे। परी कशी असते, परीच्या हातामध्ये एक जादूची छडी असते। आणखी त्या जादूची छडी असं गोल गोल फिरवल्यानंतर आपल्याला काय पाहिजे ते आपल्याला गोष्टी मिळू शकतात परीकडून। आपण जर झोपलेला असेल आणि आपल्या स्वप्नात जर परी आली असेल तर आपण तिच्याकडे काहीतरी मागणं मागतो, परितई माझं हे असं मला मिळू दे, मला ते मिळू दे असं आपण म्हणतो। तर अशी ही परितई, तर इथं कविता दिलेली आहे त्या परितईला कवी विनवणी करत आहेत। परितई जवळ कोणती विनवणी करत आहेत ते आपण आज या कवितेमधून पाहणार आहे। तर आता पाहूया ती कविता काय आहे परितई। तर आता पान नंबर 49 पेज नंबर आणि 44 काही टेक्स्ट बुक मध्ये 44 आहे, 44 पान नंबर आहे, तर काही टेक्स्ट बुक मध्ये 49 वरती आहे बघा ही कविता। तर आता बघा टेक्स्ट बुक मध्ये वाचते मी, लक्ष द्या टेक्स्ट बुक मध्ये कवी काय म्हणतात बघा। आता सेंटेन्स वाचते बघा, म्हणजे सॉरी आपल्या पंक्ती वाचते कवितेच्या। परितई ए परितई, परितई ए परितई खाऊ मी देईन तुला, परितई ए परितई खाऊ मी देईन तुला, पर्यांच्या देशात नेशील मला, पर्यांच्या देशात नेशील मला, परितई ए परितई, परितई ए परितई खाऊ मी देईन तुला, पर्यांच्या देशात नेशील मला, परितई ए परितई। म्हणजे तिथं कवी काय करत आहेत का तर त्या परितईला विनवणी करीत आहेत की परितई ए परितई तुला मी खाऊ देईन आणि तू मला पर्यांच्या देशामध्ये नेशील का, असं पहिल्या 4 ओळीमधून कवी विनवणी करत आहेत। आता दुसरा बघा पॅराग्राफ म्हणजे काव्यपंक्ती। तर आता दुसरा पॅराग्राफ काव्यपंक्तीचा। तर आता बघा, हरणांची गाडी चंदेरी वाट, हरणांची गाडी चंदेरी वाट, छमछम करणारी झाडी झाडी घनदाट, हरणांची गाडी चंदेरी वाट, छमछम करणारी झाडी झाडी घनदाट, हरणांची गाडी चंदेरी वाट, ढगांची गुलाई पांघरायला, परितई ए परितई खाऊ मी देईन तुला, पर्यांच्या देशात नेशील मला, परितई ए परितई। आता दुसऱ्या काव्यपंक्तीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, हरणांची गाडी चंदेरी वाट, हरणांची गाडी चंदेरी वाट, छमछम करणारी झाडी झाडी घनदाट। तर तुझ्यापर्यंत यायला तिथं तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी चंदेरी असं म्हणजे चंदेरी अशी वाट आहे। आणखी तिथं हरणांची गाडी जणू आहे, आणखी ती छमछम छमछम असं ती हरणांची गाडी असं चालत आहे त्या चंदेरी वाटेवरून। आणखी सगळीकडं बाजूनी सगळ्या तर तिथं झाडी जी आहे ती घनदाट अशी झाडी आहेत। त्या घनदाट अशा झाडीतून चंदेरी अशी वाट दिसत आहे आणि त्या वाटेवरून एक हरणांची गाडी जात आहे। आणखी ती छमछमछम असं करत ती हरणांची गाडी जात आहे। ढगांची गुलाई पांघराला, म्हणजे असं सगळीकडून असं ढग ढग असं सगळे असं ढग असं दिसायला लागलेत आणि त्या ढगातून असं त्या हरणांची गाडी जी आहे ती चाललेली आहे असं कवी सांगत आहेत। आणखी परितई ए परितई खाऊ मी देईन तुला, पर्यांच्या देशात नेशील मला, असं कवी विनवणी करत आहेत परितईला। तर आता तिसरे बघा काव्यपंक्ती, लखलखनारा मुकुट शिरीज, लखलखनारा मुकुट शिरीज, साज लेवणी जरतारी, लखलखनारा मुकुट शिरीज, साज लेवणी जरतारी, पंख पसरुणी उडायला, परितई ए परितई खाऊ मी देईन तुला, पर्यांच्या देशात नेशील मला, परितई ए परितई। लखलख करणारा मुकुट शिरीज, शिरीज म्हणजे डोक्यावरती डोकं, शिर म्हणजे काय तर डोकं, शिरीज। लखलखणारा मुकुट शिरीज म्हणजे साज लेवणी जरतारी, पंख पसरुणी उडायला, परितई परितई खाऊ मी देईन तुला।
म्हणजे तुझ्या जेव्हा मी राज्यात येईन, तुझ्या देशामध्ये मी येईन, त्यावेळेस तुझा जो मुकुट आहे, चमचम करणारा असा लखलखणारा तुझा जो डोक्यावरचा जो मुकुट आहे तो छान असा वाटतो आणि साज लेवणी जरताई म्हणजे पांढरा शुभ्र असा तू जो ड्रेस घातलेला आहे तो खूप छान वाटतो आणि पंख पसरणे उडायला म्हणजे तुझ्यासारखे असे पंख मला मला देशील का, मला त्याच्याप्रमाणे तुझ्यासारखं असं पंख मला मिळतील का, म्हणजे तुझ्यासारखं जसं हवेमध्ये तरंगताना मला तरंगायचं आहे किंवा असं आकाशामध्ये उडायचं आहे. तर त्यामध्ये ती कवी काय म्हणत आहे तर लखलख करणारा मुकुट शिरीज म्हणजे असं चमकणारा लखलख असं करणारा असा मुकुट मला हवा आहे आणि साज लेवणी जरताळी तुझ्यासारखा असा पोशाख सुद्धा आहे आणि तुझ्यासारखे असे पंख सुद्धा मला हवे आहेत. तर परिताई ए परिताई खाऊ मी देईन तुला, पर्यांच्या देशात नेशील मला, परिताई ए परिताई असं तिसऱ्या सुद्धा काव्यपंक्तीमध्ये कवी विनवणी करत आहेत. आता चौथी काव्यपंक्तीमध्ये बघा, आता मजा वाटेल कितीतरी, मजा वाटेल कितीतरी तरंगताना हवेवरी, मजा वाटेल कितीतरी तरंगताना हवेवरी, स्वप्नांची नगरी बघायला, स्वप्नांची नगरी बघायला, परिताई ए परिताई खाऊ मी देईन तुला, पर्यांच्या देशात नेशील मला, परिताई ए परिताई. कवी काय म्हणतायत तर मजा वाटेल कितीतरी, मला खूप मजा वाटेल तुझ्यासारखं जर मला असा ड्रेस मिळाला, माझ्या डोक्यावरती सुद्धा असं तुझ्यासारखं असा मुकुट जर असेल किंवा मला पंख जर असतील तर मी आकाशामध्ये असं उंच असं आकाशामध्ये भरारी घेईल किंवा पक्षाप्रमाणे भरारी घेईल किंवा उडून आकाशामध्ये उडता येईल मला, आणखी मला कितीतरी मजा वाटेल आणि तरंगताना हवेवरती तरंगताना असं तरंगत जाताना मला खूप मजा वाटेल आणि स्वप्नांची जी नगरी आहे, तुझी जी नगरी आहे स्वप्नांची, त्यामध्ये ती सुद्धा मला पाहायला खूपच मजा वाटेल. तर परिताई ए परिताई खाऊ मी देईन तुला, पर्यांच्या देशात नेशील मला, परिताई ए परिताई. अशी ही विनवणी जी आहे ते कवी आपल्या म्हणजे त्या परिताईला करत आहेत. अशी ही कविता तुम्ही वाचायची आहे नीट आणि समजून घ्यायची आहे. मी जशी म्हणून दाखवली त्या पद्धतीनं म्हणायची आहे. ठीक आहे. तर आज आपण युनिट नंबर 12 मध्ये कविता पाहिली ती म्हणजे परिताई. आता ती तुम्ही रीड करायची आहे आणि लिहून काढायची आहे. तर आता युनिट नंबर 13 जो आहे, दोन समजदार शेळ्या किंवा समजदार शेळ्या असं आपण म्हणू. दोन समजदार, काही टेक्स्टबुक मध्ये दोन समजदार शेळ्या असं लिहिलेलं आहे, काही टेक्स्टबुक मध्ये समजदार शेळ्या असं लिहिलेलं आहे. तर काही फरक पडत नाही, दोन्ही लेसन एकच आहे. तर आता बघा, आता दोन समजदार शेळ्या किंवा समजदार शेळ्या पान नंबर 50 वरती दिलेला आहे. तर आता बघा, ही एक अशी गोष्ट आहे, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला युनिट नंबर 13 समजदार शेळ्या पाहतोय आपण. तर हा पाठ आहे आणि ही एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये दोन शेळ्या असतात. ही वाचून सुद्धा तुम्हाला गोष्ट माहिती असेल तर परत एकदा आपण रिपीट ती गोष्ट आपण पाहणार आहे. त्याच्यामध्ये दोन समजदार शेळ्या आहेत, ते संकट येतं त्याच्यावर त्या कशा पद्धतीनं हुशारीनं मात करतात आणि त्या कशा त्या संकटावरती मात करून आपल्या आपल्या दिशेने परत जातात, ते इथं दिलेले आहे या पाठाद्वारे. ती एक गोष्ट आहे, ती आपण गोष्ट काय आहे तर आता पाहूयात. तर पान नंबर 50 वरती दिलेले आहे, पान नंबर 54 वरती दिलेला आहे, 50 वरती दिलेला आहे आणि 54 वरती दिलेले आहे. 50 आणि 45 पान नंबर वरती हा लेसन दिलेला आहे. बघा, समजदार शेळ्या किंवा दोन समजदार शेळ्या. तर आता बघा, टेक्स्टबुक मध्ये एक लहानसे गाव होते. तिथे एक नदी वाहत होती. नदी नेहमी पाण्याने भरलेली असायची. नदीचे किनारे, दोन्ही किनारे जोडण्यासाठी एक अरुंद पूल होता. आता एक गाव होतं, तिथं एक नदी होती आणि ती नदी कायम पाण्याने भरलेली असायची आणि त्या दोन्ही नदीचे जे दोन्ही काठ आहेत ते काठ जोडण्यासाठी तिथं एक अरुंद असा फूल होता, म्हणजे लहान असा, अरुंद म्हणजे लहान असा फूल होता. तर आता बघा, टेक्स्टबुक मध्ये पुलावरून एका वेळी एकच माणूस जाऊ शकत होता. एकदा या पुलावरून एक शेळी एका बाजूने तर दुसरी शेळी दुसऱ्या बाजूने आली. मग त्यावेळेस तो इतका पूल अरुंद म्हणजे लहान होता की आता समजा इकडून जर एक व्यक्ती आला आणि इकडून जर एक व्यक्ती आला तर एका वेळी एकच माणूस त्या पुलावरून म्हणजे इकडच्या बाजूलाच जाऊ शकत होता किंवा इकडच्या बाजूने येणारा माणूस इकडच्या बाजूला जाताना तो एकटाच तिकडच्या बाजूला जाणं शक्य होतं त्याला.
म्हणजेच तो इतका लहान असा पूल होता, म्हणजेच अरुंद होता. दोन्ही मग त्याच वेळेस इकडून एक शेळी आली आणि इकडून एक शेळी आली, म्हणजे दोन्ही बाजूनी पुलाचं जे दोन्ही टोक आहे त्या दोन्ही कडा म्हणजे बाजूनी त्या दोन शेळ्या येत होती. एका बाजूने एक शेळी दुसऱ्या बाजूने एक शेळी असं येत होती. दोन्ही शेळ्या पुलाच्या मधोमध आल्या, म्हणजे इकडून एक शेळी आली आणि इकडून एक शेळी आली. दोघी जणी त्या पुलाच्या बरोबर नदीच्या पुलाच्या दोन्ही बरोबर मध्ये आल्या. दोन्ही शेळी पुलाच्या मधोमध पोहोचल्या. दोघींना आपल्या समोरील दिशेला जायचं होते, म्हणजे आता इकडून जी शेळी आलेली आहे तिला या बाजूला जायचं होतं आणि इकडून जी शेळी आली आहे तिला या बाजूला जायचं होतं. तर आता पुढे काय होतं बघा. दोन्ही शेळ्या विचार करू लागल्या. दोन्ही शेळ्या विचार करू लागल्या. इथून परत जाणे शक्य नव्हते. इथून परत जाणं काही शक्य नव्हतं, कारण पूल अरुंद होता. कारण पूल कसा होता तर अरुंद होता. एक दुसऱ्याच्या बाजूने निघून शकत नव्हती. दोन्ही शेळ्या समजदार होत्या, म्हणजे इतका पूल अरुंद होता, इतका लहान होता की तिकडून इकडं कोणी जाऊ शकत. आता इकडून आला इकडून आला तर इकडचं इकडे जाणार नाही आणि इकडचं इकडे जाणार नाही, कारण तो इतका पूल अरुंद होता. म्हणजे आलेल्या वाटेनेच परत त्यांना फिरणं गरजेचं होतं. तर इथं बघा काय होतंय तर दोन्ही शेळ्या विचार करू लागल्या तेथून परत जाणे शक्य नाही. आता परत फिरणं तर शक्य नाही. आता इतका पूल आहे की त्यांना परत असं मागं सुद्धा फिरता येणं शक्य नव्हतं. तर कारण पूल अरुंद होता, एक दुसरीच्या बाजूने निघू शकत नव्हती. दोन्ही शेळ्या समजदार होत्या. आणखी त्यांना परत पाठीमागं सुद्धा फिरता येत नव्हतं. त्या अरुंद पुलामुळं पाठीमागं सुद्धा असं वळून फिरता येत नव्हतं, इतका अरुंद तो पूल होता. तर दोन्ही या शेळ्या कशा होत्या, समजदार होत्या. तर आता त्या घाबरल्या नाहीत किंवा एकमेकींशी वादही त्यांनी घातला नाही. त्या दोघीही घाबरल्या नाहीत शेळ्या. आणखीन त्यांनी एकमेकींशी वाद सुद्धा घातला नाही. वाद म्हणजेच काय, भांडण सुद्धा त्यांनी केले नाही एकमेकींशी. तर आता पुढे काय होतंय बघा. एक शेळी खाली बसली आणि दुसरी शेळी तिच्या पाठीवरून पलीकडे निघून गेली. एक शेळी काय केली, खाली बसली आणि दुसरी जी शेळी आहे ती तिच्या पाठीवरून पुढं निघून गेली. आणि मग पहिली शेळी उभी राहिली आणि आपल्या दिशेने चालू लागली. म्हणजे इकडून आलेली शेळी जी आहे ती खाली बसली, आणखी इकडून जी शेळी आली आहे ती तिच्या पाठीवरून तिकडे आपल्या दिशेने निघून गेली आणि जी बसलेली शेळी होती ती सुद्धा आपल्या दिशेने निघून गेली. मग पहिली शेळी उभी होऊन आपल्या दिशेने चालू लागली. किती समजदार शेळ्या होत्या त्या, किती समजदार शेळ्या होत्या त्या. तर आता पुढे बघा काय झालं तो प्रसंग. थोड्या वेळाने याच पुलावर दोन्ही बाजूने दोन कुत्रे आले. तर ह्या शेळ्या आपापल्या बाजूने निघून गेल्या. हुशारीनं आपल्या समजूतदारपणामुळे या शेळ्या ज्या आहेत त्या निघून गेल्या. आणखी थोड्याच वेळाने इकडून दोन्ही पुलांच्या दोन्ही टोकांमध्ये दोन्ही बाजूनी एक दोन कुत्रे जे आहेत ते पुलावरती आले. पुलाच्या बरोबर मधोमध आले. दोघेही आपापल्या समोरच्या दिशेने जाण्यासाठी भांडण करू लागले. म्हणजे इकडच्या बाजूने जो कुत्रा आलेला आहे आणखी इकडच्या बाजूने जो कुत्रा आलेला आहे त्याला इकडे जायचं होतं आणि इकडच्या बाजूने आलेल्या कुत्र्याला इकडच्या बाजूने जायचं होतं. तर आता बघा काय झालेलं, दोन्ही आपापसामध्ये भांडण करू लागले. एकही मागे हटण्यास तयार नव्हता. म्हणजे त्या दोघांमध्ये भांडण चालू लागलं. ते दोघे सुद्धा मागं हटण्यामध्ये तयार नव्हते. दोघेही एकमेकांचा चावा घेऊ लागले. दोघेही एकमेकांना चावा घेऊ लागले आणि भांडण करू लागले आणि मारू लागले. या भांडणात त्यांचे लक्ष विचलित होऊन दोघेही कुत्रे नदीत खोल पाण्यात पडले. या भांडणामध्ये त्यांना इकडे लक्ष त्यांचं गेलं नाही आणि दोघे जण त्या पुलावरून खाली पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये पडले. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे दोन्ही कुत्रे वेगाने बरेच लांब वाहत गेले. पाण्याचा प्रवाह म्हणजे ते इतकं पाणी नदीचं म्हणजे प्रवाह भरपूर मोठा होता, म्हणजे जास्त होता. म्हणजे वेगात असं ते पाणी नदीतलं वाहत होतं. प्रवाह जास्त होता म्हणजे वेगाने ते पाणी वाहत होतं नदीतलं. आणि त्या पाण्याच्या प्रवाहाने म्हणजे त्या पाण्याच्या वेगाने ते दोन्ही कुत्रे बरेच लांब वाहत गेले. नशीब त्या दोन्ही कुत्र्यांना नदीच्या काठावर येता आले, कारण त्या दोन्ही कुत्र्यांना पोहता येत होतं. नशीब ते दोन्ही कुत्रे सुद्धा नदीच्या काठावरती आले. परंतु दोघांमध्ये समजूतदार नसल्यामुळे पान नंबर 51 बघा, नेक्स्ट पेज वरती बघा. परंतु
दोघांमध्ये समजूतदार नसल्यामुळे आणि भांडखोर स्वभावामुळे त्यांना या संकटाला सामोरे जावे लागले. दोघांमध्ये समजूतदारपणा नव्हता अजिबात. जसं शेळ्यांमध्ये समजूतदारपणा होता तसं या दोन्ही कुत्र्यांमध्ये समजूतदार नसल्यामुळं भांडणामुळं ते काय करले, म्हणजे दोघांचं लक्ष त्या भांडणामध्ये दोघांचं लक्ष विचलित झालं. म्हणजेच त्यांनी लक्ष दिलं नाही, आजूबाजूला त्यांनी लक्ष दिलं नाही भांडणामुळं. आणखीन ते कुठं नदीमध्ये पडले त्या पुलावरून. आणखीन भांडणामुळे, समजूतदार नसल्यामुळे आणि भांडखोर स्वभावामुळे त्यांना या संकटाला सामोरी जावं लागलं. जर आपण ही एकमेकांशी परोपकार, प्रेम आणि सहकार्य जर आपण ही एकमेकांशी परोपकार, प्रेम, सहकार्य आणि समजदारीने वागलो तर शेळ्याप्रमाणे कठीण प्रसंगी मार्ग काढून सामोरी जाऊ शकतो. म्हणजे कोणत्याही संकटाला आपण न भीता समजूतदारपणाने, परोपकाराने, प्रेमाने, सहकार्य म्हणजे एकमेकांना मदत करून आणि समजदारीने जर वागलो तर शेळ्याप्रमाणे कठीण प्रसंगी आपण मार्ग काढून पुढे सामोरी त्या कठीण प्रसंगाला जाऊ शकतो असं इथं सांगितलेलं आहे. मात्र एकमेकांशी असेच विवाद, भांडण करीत राहिलो तर आपली ही अवस्था या पाण्यात पडून वाढणाऱ्या कुत्र्यांसारखीच होईल. जर आपण भांडत सतत बसलो, या कुत्र्यांच्या प्रमाणे वादविवाद करत बसलो तर आपली ही अवस्था त्या वाहणाऱ्या कुत्र्यांसारखीच होईल असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय परोपकार, प्रेम आणि सहकार्य आणि समजदारीने कोणत्याही आलेल्या अडचणीवरती किंवा संकटावरती आपण समजदारीने आणि शांत आणखीन एकमेकांना सहकार्य करून मदतीने आपण त्या अडचणीतून बाहेर पडू शकतो. असा हा पाठ आहे. 2 समजदार शेळ्या किंवा समजदार शेळा हा तुम्हाला पाठ समजला असेल. हा पाठ नीट वाचन करायचं, ही गोष्ट वाचन करायचे. परिता ही कविता पण आज घेतली आपण, ती सुद्धा वाचायची आहे, लिहून काढायची आहे. तर आज आपण हा भाग तुम्हाला समजला असेल तर आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.